गळा चिरून गुप्तांग छाटणाऱ्या महिलेसह तिघांच्या 24 तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांची गळा चिरून व लिंग छाटून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येमुळे वडखळ परिसर व पेण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी पळून जाणाऱ्या महिलेसह 3 परप्रांतीयांना 24 तासाच्या आत अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांची लॉजच्या रूम नंबर 115 मध्ये अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री उशिरा धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळा कापून हत्या केली होती। तसेच त्यांचे गुप्तांग कापून त्यांच्या डोक्यावर व डोळ्यावर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार केला होता। या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, वडखळ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे चव्हाण यांचे पथक तयार केले। या पथकाने सदर आरोपींचे मोबाईल नंबर मिळवले। मात्र सदर मोबाईल फोन बंद ठेवण्यात आले होते। मात्र त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पेण व पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली। त्यावेळी हत्या करणारे आरोपी पेण येथे वाहन बदलून एसटी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून सदर एसटीचा पोलिसांनी पाठलाग केला। एसटी अडवून चंद्रजीत झंकुराम भारद्वाज वय 30 वर्ष, राहणार नवली, तालुका शहागंज, जिल्हा जोनपूर, राज्य उत्तर प्रदेश, हरिशंकर लालचंद राजभर वय 19 वर्ष, राहणार सवायन, तालुका शहागंज, जिल्हा उत्तर प्रदेश, अंजुदेवी सरोज चव्हाण वय 32 वर्ष, राहणार खलारी, तालुका खलारी, जिल्हा रांची, राज्य झारखंड या 3 आरोपींना उत्तर प्रदेश व झारखंड येथे पळून जात असताना पकडले। यावेळी मिळालेल्या माहितीनुसार अंजुदेवी सरोज चव्हाण हिचे चंद्रजीत भारद्वाज याच्याशी प्रेमसंबंध व लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह याच्याबरोबर अनैतिक संबंध होते। धर्मेंद्र कुशवाह व चंद्रजीत भारद्वाज यांच्यामध्ये 1 आठवड्यापूर्वी जोरदार भांडणही झाले होते। त्यावेळी चंद्रजीतने धर्मेंद्र याला ठार मारण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी त्याने धारदार चाकूही खरेदी केला। त्याची हत्या करण्याकरता अंजुदेवी व इतर आरोपी यांनी प्लॅन करून सावली लॉजवर गेले। ती व्यवस्थापक धर्मेंद्रला शारीरिक संबंधासाठी रूम नंबर 115 मध्ये घेऊन गेली। त्याचवेळी प्लॅनप्रमाणे चंद्रजीत व हरिशंकर रूममध्ये गेले व रूमचा दरवाजा आतून बंद करून तिघांनी संगनमत करून मैताचे तोंड दाबून खाली पाडून त्याचे छातीवर बसून चाकूने गळा चिरला व त्यानंतर त्याचे लिंग छाटून त्यांची निर्घृण हत्या केली करल्याची तपासात पोलिसांना कबुली दिली। महामुंबईसह सुनील पाटील, पेण। हे पाडणे की त्या आपल्या चावीचे